नमस्कार मंडळी, आता आपण आहोत वडगाव कांदळी या प्रजिमा 4 म्हणजेच हा दळणवळणाचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती आज रस्त्यावरती येऊन बातमी करण्याचं एक खास कारण आहे. हा वडगाव कांदळीचा मेन रस्ता जो गावाकडे जॉईंट होतोय त्यांच्या, आणि हा रस्ता जर तुम्ही बघाल तर एकदम बेकार अवस्थेत हा रस्ता आहे. गेले 2 ते 2.5 वर्ष गावकरी या रस्त्यासाठी मागणी करत आहेत, परंतु हा रस्ता काही पूर्णपणे होत नाही. याच्यावरती असणारे जे डांबरीकरण आहे ते पण पूर्णपणे बेदुरुस्त अवस्थेत आहे. इथे काही गावकरी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. त्याआधी तुम्ही बघाल की ही 4 व्हीलर जाते. 4 व्हीलरचा वापर आपण कशासाठी करतो की आपला प्रवास सुखदायक होण्यासाठी, पण 4 व्हीलर पण बघा ही बाईकची जी अवस्था आहे ना त्याच्यापेक्षा डबल अवस्था बेकार ही 4 व्हीलरची आहे. गावकऱ्यांशी आपण संवाद साधूया. काका, काय सांगाल या रस्त्याबद्दल? गेले 1.5 ते 2 वर्षे झालेला रस्ता आहे. खडीकरण झाले, सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम चालू आहे. या कामात प्रशासकीय कुठलेही लक्ष नाही आणि त्यामुळे या कामाची पूर्णपणे खडीवरती आलेले आहेत. या ठिकाणाहून अनेक शाळेचे विद्यार्थी 300-400 विद्यार्थी ये जा करत असतात. या ठिकाणाहून त्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे अनेक सायकली पंक्चर होणे, सायकल मुलं पडणे अनेक प्रकार या ठिकाणी घडतात. त्याचप्रमाणे वयस्कर लोक वारंवार या ठिकाणी जात असताना त्या अनेक लोकांना मणक्यांचा वगैरे त्रास या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे प्रशासनाने या गोष्टीवर जास्त लक्ष घालावे. तुम्ही कधी कंप्लेंट केली आहे का? या सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक वेळा या ठिकाणी कंप्लेंट केली आहे, परंतु दुर्लक्ष केले जाते. काका, काय सांगाल रस्त्याबद्दल? आता बघा, भोरवाडी ते टोटोपर्यंत रस्त्याचं काम झालं, शाळेपर्यंत रस्ता झाला आणि तिथून पुढे जो रस्ता राहिला तो का राहिला बा? इतके खड्डे पडले, चांगले व्यवस्थित नाही काम लवकर एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी काहीच म्हणणं नाही. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, ते तुमच्या गावातनं प्रतिनिधी निवडून आलेला आहे. प्रतिनिधी आव्हान करतात मतदानाच्या वेळी की आम्ही रस्त्याची कामं करू, पाण्याचा प्रश्न सोडवू, परंतु अजून पण तुमचं 2-2.5 वर्ष झाले हा रस्त्याचा प्रश्न सुटला नाहीये. काय सांगाल? आता 2-2.5 वर्ष झाले बिलकुल त्या रस्त्याचं काम नाही. खड्डे खुड्डे पडलेले आहेत, गाड्या जाता येत नाही, 2 व्हीलर गाडी पडतात, मुलं शाळेचे पडतात, तरी पण कोणी प्रशासन लक्ष देत नाही. तर याला जबाबदार कोण आहे? व्हायला पाहिजे ना, रस्त्याचं काम त्वरित करावं त्यांनी. बाबा, काय वाटतं? तुम्ही आज एवढे वयस्कर सगळे मंडळीत आहात, गेले अनेक वर्ष तुम्ही ह्या रस्त्यावरनं वहिवाट करत आहात, या रस्त्याचा त्रास होतोय, तुम्ही कधी प्रशासनाकडे मागणी केली आहे का? मागणी केलेली आहे, परंतु इकडे कोण दुर्लक्ष करते. शाळेपर्यंत रोड झालेला आहे, इकडे पुढे येत नाही. आज गाडीवरून बाईकवरून जाताना बाईक स्लिप व्हायचे, खड्डे पडलेले आहेत. त्याची दखल व्हायला पाहिजे ना, काम करायला पाहिजे. गाडी आली, गाडी तुम्हाला आवाज आता दिसतोय साईडला, गाडी किती खळखळ आवाज देते बघा. रस्त्याने जाताना या गाडीनुसार किती त्रास होते. आपण पाहतोय की ही माऊली डेअरी फार्मची गाडी आहे, म्हणजे ही दुधाची गाडी आहे, आणि ही गाडी जाताना आपण बघू शकतो की गाडीचे टायर हे पूर्णपणे त्या रस्त्यावरती घासतात. ते डांबरीकरण जे आहे ते प्रॉपरली झालेलं नाहीये, पूर्णपणे खडी जी आहे ती वरती आलेली आहे. ते ह्याच गावचे एक ग्रामस्थ, एक पत्रकार बंधू आपल्या सोबत आहे. ते सर, काय सांगाल? पत्रकार तर तुम्ही आहातच, परंतु मेन म्हणजे ह्या गावचे तुम्ही ग्रामस्थ आहात. गेले अनेक वर्ष ह्या रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, काय सांगाल? काय आलंय मॅडम, आता तालुकावर आम्ही पूर्ण महाराष्ट्रात पत्रकारिता करतोय, लोकांचे प्रश्न मांडतोय, पण कुठंतरी एक ग्रामस्थ म्हणून मला पण खंत वाटते की माझ्याच गावचा हा रोड आहे. कांदळी ते बोरवाडीपर्यंतचा हा एकूण रोड आहे, परंतु बोरवाडीपासून आमची जी शाळा आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि हिंदमाता विद्यालय, त्यापर्यंत तो रस्ता तिकडचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत म्हणजे अर्ध रोड झालेला आहे, परंतु तिथून पुढचा जो रोड आहे हा मात्र रोड झालेला नाही टोटोपर्यंतचा. तर तुम्ही जर पाहिलं तर खड्डे तर आहेच, म्हणजे कामाची क्वालिटी कशी आहे हे आपल्याला लगेच लक्षात येते की झालेलं कामाचे जर दगडी निघत असतील, रस्ता तुमचा फुटत असेल, तर आपल्याला लगेच लक्षात येईल की कामाचा दर्जा कशा पद्धतीचा आहे. हे होत असताना मात्र रस्ता मंजूर होतो, मंजूर झाल्यानंतर आपण समजूयात 1 वर्ष कालावधी आपण ठरवूयात की समजा कामासाठी 1 वर्ष लागू शकतो, परंतु जर 1.5 आणि 2 वर्ष लागत असतील तर कुठंतरी पाणी मुरतंय हे लक्षात आपल्याला येतंय. तर नेमकं वरून निधी कमी पडतोय किंवा आमदार खासदार असतील किंवा लोकप्रतिनिधी जे असतील किंवा प्रशासक असेल त्यांची काही पाठपुरावा करण्यामध्ये कमी पडतंय का हे पण लक्षात घेतलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या रस्त्यामुळे इतका त्रास लोकांना होतोय, अक्षरशः इथून जाताना अपघात तर होतच आहेत, पण शाळेच्या मुलांना रोज येण्या जाण्यासाठीचा हा मुख्य मार्ग आहे. तुम्ही जर इकडून खोडद मांजरवाडी जरी पाहिली, निमगाव सावा, त्यांना आळे फाट्याला जायचं असेल तर या रोडनी जात असताना संपूर्ण हाच रोड वापरावा लागतोय. आणि जर या रोडनी जायचं तर रोड नीट असायलाच हवा, परंतु तो रोड अजिबातही नीट झालेला नाही.
अजूनही, आणि हा रोड मुख्यत्वे PW खात्याकडून आहे, PWD या खात्याकडून हा रस्ता मंजूर झालेला आहे आणि त्यांचाच हा रस्ता आहे. प्रजिमा 4 या रस्त्याचं नाव आहे. या ठिकाणी आमच्या वडगावचे लोकप्रतिनिधी असतील, भाऊ असतील, या सर्वांनी साहेबांना फोन केले होते. साहेबांनी असं उत्तर दिलं की जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांना आम्ही वारंवार सूचना केलेली आहे, तोंडी सूचना केल्यात, लेखी सुद्धा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. सरपंच आले गाडी घेऊन या ठिकाणी आता स्वतः उपसरपंच आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत गाडीवरती. त्यांनाच आपण प्रश्न विचारा की नेमकी तुम्ही पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा रस्ता का होत नाही. सर काय सांगाल, उपसरपंच म्हणजे गावचा प्रथम आणि मुख्य नागरिक असतो, ग्रामस्थ आहात तुम्ही, गेल्या अनेक वर्ष गावकऱ्यांची समस्या आहे, तुम्ही कधी प्रशासनाकडे ह्या गोष्टीची कंप्लेंट केली आहे का? हो नक्कीच. हा रस्ता जो आहे तो PWDच्या अंडर रस्ता येतो, तर याची मंजुरी माझ्या माहितीने 4-1 वर्षापूर्वी हा रस्ता मंजूर झालाय. रस्त्याची सुरुवात 2 वर्षापूर्वी झाली, म्हणजे त्याच्यात सुद्धा 2 वर्ष लेट काम चालू झालं आणि हा रस्ता जवळजवळ प्रमुख जिल्हा मार्ग 4 आहे. हा दोलवड पासून जवळजवळ चालू झालेला रस्ता आहे, तो बराचसा लांबपर्यंत जातो आणि हा वडगावच्या परिसरात राहिलेला रस्ता आहे, वडगाव आणि कांदळीच्या. तर या ठिकाणी अनेक बरीचशी गावं जी आहेत ती हायवेला या रस्त्याने जोडलेली आहेत, परंतु या रस्त्याने जायचा ग्रामस्थांना 2 व्हीलरवर असेल किंवा 4 व्हीलरवर असेल, या सगळ्याच ग्रामस्थांना अतिशय त्रास होतो. हा 2 वर्षापूर्वी केलेला रस्ता कॉन्ट्रॅक्टरनी आम्ही अनेक वेळा PWDला त्या ठिकाणी जे डेप्युटी इंजिनियर त्यांच्याशी संपर्क साधला, ज्युनियर इंजिनियरशी संपर्क साधला, परंतु त्या ठिकाणी या रस्त्याचं काम काही पूर्ण झालेलं होत नाही. आम्ही ठेकेदाराशी संपर्क साधला, त्यांचं म्हणणं येतं आहे की याला जो निधी आहे तो आम्हाला मिळालेला नाही आहे, जे आम्ही जे काम केलं त्याचंच बिल आम्हाला अजून अदा झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे ते पुढचं काम करत नाहीत. याला कार्पेट आणि सिलकोट होणं हे अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून या रस्त्याने अनेक वाहतूक, मोठी वाहतूक आहे. आपण हायवेला जर जोडणारा हा मार्ग आहे पुणे नाशिक हायवेला, आणि शाळेची मुलं जी आहेत ती कांदळीवरनं, वड्यामाथ्यावरनं, या ठिकाणी माध्यमिक स्कूल आहे वडगावमध्ये, आणि सायकलवरती येणाऱ्या मुलांना अतिशय अडथळे तयार होतात की या रस्त्याला खड्डे, जो रस्ता केलाय 2 वर्षापूर्वी त्याला सुद्धा आता खड्डे पडलेले आहेत. हे काम जे आहे अपूर्ण काम राहिल्यामुळं या ठिकाणावरून जाण्याचा काच जो आहे तो वयोवृद्धांना लागतोय. अनेक वेळा या ठिकाणी ऍक्सिडेंट होत आहेत आणि खऱ्या अर्थाने या रस्त्याचं काम हे पूर्ण होणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही ठेकेदार असेल किंवा PWDचे अधिकारी असतील यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधून सुद्धा या रस्त्याचं काम मात्र अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही. संपर्क साधून देखील तुमची मागणी पूर्ण झालेली नाहीये. जर अजून देखील येणाऱ्या कालावधीत तुमची मागणी पूर्ण झाली नाही तर गावकरी म्हणून तुमचा काय निर्णय असेल? या ठिकाणी तसं पाहता सरकारला विनंती केली, त्या ठिकाणी आमच्या शाळेपासून भोरवाडीच्या चौकापर्यंत, पवारमाळ्यापर्यंत जो ठेकेदार होता त्यालाही आम्ही वारंवार सांगितलं, त्यांनी ते काम जे आहे ते आता शाळेपर्यंत पूर्ण केलंय 2-3 महिन्यापूर्वी, परंतु हे काम मात्र अपूर्ण राहिलंय. तर या ठिकाणी जर काम ठेकेदार पूर्ण करत नसेल किंवा PWDच्या, खरा वास्तविक ठेकेदार पूर्ण करण्यापेक्षा PWDने त्या ठिकाणी, PWDच्या अंडर हा रस्ता येतोय, आमची सरकारकडे मागणी आहे. ठेकेदाराचा याच्यामध्ये एखाद्या वेळेस काही दोष नसेलही, त्यांनी काम पूर्ण केलंय, त्याला बिल मिळत नसेल तर त्यांनी ते काम ठेवलंय, परंतु आमचं सार्वजनिक बांधकाम विभाग जो आहे त्यांच्याकडे आमची मागणी आहे की हे काम त्यांनी त्वरित पूर्ण करावं, अन्यथा आम्हाला या ठिकाणी धरणे आंदोलन करावं लागेल. हा रस्ता रोको जो आहे तो आम्हाला करावा लागेल. मग त्यावेळेस प्रशासनाला जाग येणार आहे का याचा सुद्धा आम्हाला या ठिकाणी ग्रामस्थांना विचार करावा लागेल. पावसाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा या रस्त्याने खूप अडचण येते आणि आता जो केलेला रस्ता आहे त्याला सुद्धा खूप खड्डे या रस्त्याने पडलेले आहेत. सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या, तुमच्या गावातनं प्रतिनिधी निवडून आलेत, ते काय वाटतं तुम्हाला, एक चान्स त्यांना दिला पाहिजे का? तुमची मागणी तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार का? नक्कीच जे प्रतिनिधी आहेत, तालुक्याचे आमदार असतील, खरं वास्तविक हा महाराष्ट्र शासनाचं सार्वजनिक बांधकाम खातं आहे, हा आमदारांच्या कक्षेतला विषय येतोय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कक्षेतला हा विषय येत नाही, तरी सुद्धा तालुक्याच्या लोकप्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी लक्ष टाकणं अतिशय गरजेचं आहे.
वडगाव कांदळी या गावामध्ये आता आपण होतो, गावकऱ्यांशी आपण संवाद साधला. गेले 2 वर्ष झाले त्यांची मागणी पूर्ण होत नाहीये. अजून देखील प्रशासन त्यांची मागणी पूर्ण करेल की नाही हा मोठा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे. आणि जर का आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही रास्ता रोको हे आंदोलन देखील करू, कारण की आमच्या गावकऱ्यांना त्रास होतोय. आमची लहान मुलं आहेत जे शाळेत येता जातात, ते वरिष्ठ मंडळी आहेत. आमचा हा एकच मुख्य मार्ग आहे जो आम्हाला मेन शहरांपर्यंत पोहोचवतो, आणि जर तोच व्यवस्थित नसेल तर आम्ही गावकऱ्यांनी करायचं काय हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलेला आहे.